नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. ठीक आहे, बऱ्याच दिवसापासून युट्यूब वरती एक बॅड न्यूज येत होती. पहिले तर म्हणे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर तुमचं कॉम्पिटिशन इन्क्रीज होणार आहे, त्यानंतर तुमचं कट ऑफ वाढणार आहे, रजिस्ट्रेशन खूप झालेले आहेत. पण त्यामध्ये एक आनंदाची बातमी सीईटी सेल कडनं येते तुम्हा सर्वांसाठी. ठीक आहे, व्हिडिओला पूर्णतः बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव सुमित जैन आहे. त्याला 1500 रुपीजचं प्राइस गेलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधनं एक लकी सबस्क्रायबरला आम्ही देतो. तुम्ही पण असू शकतात नेक्स्ट व्हिडिओचे. ठीक आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्याला मी फ्रीमध्ये मेंटरशिप देतोय, त्याचा अभ्यास करून घेतोय. ठीक आहे, काही जरी अडचण आली मी त्याला व्हॉइस मेसेज पाठवतोय. ठीक आहे, तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा फ्रीमध्ये. आणि ही अपडेट्स मी तुम्हाला आता सांगतो. त्याआधी एक छोटीशी गोष्ट, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल व्हा. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 आहे या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, तेवढा केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. 99% साठी तुम्ही प्रिपेअर होऊन जाणार. तिथूनच मॅक्झिमम प्रश्न तुमचे सीईटी मध्ये येतील. ठीक आहे, तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट करा, कारण सगळे टीचर्स आयआयटीएनचे जे 10 वर्षापासून सीओपी विजीटीआय वालचंद पीएचडी वीआयटी केजूसोमॅटिचे सांगवी अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवत आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर रजिस्ट्रेशन क्लोज होईल. मी तुमची 99% ची गॅरंटी घेतो जर तुम्ही व्यवस्थित क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला तर. बघा, आता बऱ्याच दिवसापासून काय चालू होतं की सीईटी मध्ये रजिस्ट्रेशन वाढलेत यावर्षी खूप. ठीक आहे, आणि ती गोष्ट खरी आहे, खोटी नाही बाळांनो. ठीक आहे, खरंच रजिस्ट्रेशन यावेळेस खूपच वाढलेत. तर रजिस्ट्रेशन वाढल्यामुळे बरंच अनालिसिस असं होत होतं की यावेळी कट ऑफ वाढणार आहे आणि कॉम्पिटिशन वाढेल, विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये सीट भेटणार नाही, कारण लिमिटेड कॉलेजेस आहेत, लिमिटेड सीट्स आहेत. तर याच्यावरती सीईटी सेलने विचार केला आणि बऱ्याच कॉलेजेसने विचार केला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विचार केला आणि याच्यावरती सोल्युशन काढायचं ठरवलं. कारण एवढे विद्यार्थी म्हटले तर प्रत्येकाला ऍडमिशन भेटलं पाहिजे, अदरवाईज एम्प्लॉयमेंट कुठून द्यायचं विद्यार्थी बाकीच्या लोकांना, है ना. ऍटलीस्ट इंजिनियर होतील आणि चांगलं देशात एम्प्लॉयमेंट वाढेल, त्यासाठी गव्हर्नमेंट ऍक्शन घेत आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला रिस्पेक्ट ही करावी लागेल. ठीक आहे, तर जी तुमची कट ऑफ वाढणारी गोष्ट होती ती आता वाढणार नाही बाळांनो. ठीक आहे, ती तेवढी मेंटेन राहील. का? प्रत्येक कॉलेजमध्ये 15 ते 20% सीट इन्क्रीज करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, अजून हा फक्त ठराव मंजूर झालेला नाही, पण हा मंजूर होईलच. ठीक आहे, ह्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. सीट्स वाढलेत प्रत्येक कॉलेजचे. ठीक आहे, प्रत्येक कॉलेजचे जेव्हा सीट्स वाढतात ना तेव्हा कट ऑफ मेंटेन राहतो. लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तोच या वर्षीचा पण कट ऑफ राहील आणि काहीही टेन्शन घ्यायचं नाही, तुमचं ऍडमिशन होईल. जर सीट्स खूपच वाढले, ठीक आहे, 20% वरती पण वाढले तर तुम्हाला आरामात चांगल्या इंजिनिअरिंग आणि चांगल्या फार्मसी कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटू शकतात. पण असं नाही होणार की तुमचे 70% आहे तर 90% कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जाईल, तसं नाही होणार. काहीतरी पॉईंट्स इकडं तिकडं होतील, पण तुम्हाला आरामात ऍडमिशन भेटून जाईल, काही काळजी करायची गरज नाही. जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर अभ्यास पण चांगला करावा लागेल. ठीक आहे, 99% आणावे लागतील बाळांनो आता. ठीक आहे, तरच तुमचं चांगल्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल. ओपन साठी तर ऍटलीस्ट 96-97 आणावे लागतील. ओबीसी साठी 90च्या अबोच पाहिजे. ठीक आहे, एससी एसटी साठी 80-85च्या अबोच पाहिजे, है ना, तरच तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल. आणि चांगल्या ऍडमिशन होण्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास आणि चांगले पर्सेंटेज करावे लागतील. तेवढे पर्सेंटेज पाडण्यासाठी एक बेस्ट क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे. जर तेवढा तुम्ही केला, मी गॅरंटी देतो तुमचे चांगले पर्सेंटेज कुठंच गेले नाही, कारण तिथूनच सिमिलर प्रश्न येणार आहेत, है ना. तर नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये तुम्ही एनरोल करू शकतात. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. काही जरी डाऊट असला तुम्ही मला मोठ्या भावासारखं विचारू शकतात व्हॉट्सअपवरती. जे पॅरेंट्स बघत असतील तुमच्या मुलासारखं मला डाऊट विचारा. ठीक आहे, आणि मी नक्कीच त्याला त्या डाऊट्सला नक्की रिसॉल्व्ह करेल. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.